नमस्कार मित्रांनो, राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अनेक दिवसापासून प्रलंबित असलेले दिव्यांग लाभार्थ्यांचे मानधन आता त्यांच्या थेट बँक खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने या संदर्भात आज एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर. निर्गमित केला आहे. नक्की काय आहे हा अपडेट आणि किती निधी मंजूर झाला आहे, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग लाभार्थ्यांचे मानधन दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत देण्यास शासनाने मंजुरी दिली होती. मात्र काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होत नसल्यामुळे हे मानधन समाज कल्याण विभागाच्या माध्यमातूनच वितरित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला निधी वितरण झालेला नव्हता. मात्र आज 26 मे 2026 रोजी राज्य शासनाने एक नवीन शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. या निर्णयानुसार 1 एप्रिल 2026 पासून प्रलंबित असलेले दिव्यांग लाभार्थ्यांचे मानधन वितरित करण्यासाठी आवश्यक निधीला आता अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. तर मित्रांनो, संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना या योजनेसाठी 126 कोटी 30 लाख रुपये मंजूर करण्यात आला आहे आणि श्रावण बाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्तीवेतन या योजनेसाठी 10 कोटी 50 लाख रुपये मंजूर करण्यात आला आहे. अशा एकूण सुमारे 136 कोटी रुपयाचा निधी दिव्यांग बांधवांच्या मानधनासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आता विशेषतः योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ही अनुदानाची रक्कम थेट वर्ग केली जाणार आहे. जर तुम्हाला हा अधिकृत जी.आर. स्वतः वाचायचा असेल तर जी.आर.ची लिंक मी खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ही माहिती तुमच्या जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना या आनंदाच्या बातमीबद्दल माहिती मिळेल. अशाच सरकारी योजनेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.